नमस्कार. आज आपण एका अशा बोधकथेबद्दल बोलणार आहोत जी एका खूप मोठ्या प्रश्नापासून सुरू होते. प्रश्न आहे, सद्गुणाची परीक्षा कशी घ्यायची? हो, ही एक अशी गोष्ट आहे जी चांगुलपणालाच थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करते. हो, हाच तो प्रश्न. म्हणजे बघा, एखादी व्यक्ती किती सद्गुणी आहे, तिची समाजातली प्रतिष्ठा किती खरी आहे, हे आपण कसं तपासणार? कारण सद्गुण ही काही दिसणारी गोष्ट नाहीये. आणि आपली आजची कथा नेमकी ह्याच एका मोठ्या तात्विक प्रश्नापासून सुरू होते. तर गोष्ट घडते बनारसमध्ये. तिथे राजाच्या दरबारी एक पुरोहित होता, एक ब्राह्मण, ज्याच्या सद्गुणांची आणि चारित्र्याची चर्चा ना अख्ख्या राज्यात होती. म्हणजे त्याला इतकं सज्जन मानलं जायचं की त्यावर कोणी शंकाच घेऊ शकत नव्हतं. पण गंमत इथेच आहे. सगळ्या जगाला ज्याच्या सद्गुणांवर विश्वास होता, त्या पुरोहिताला मात्र स्वतःलाच एक प्रश्न पडला की माझी ही जी काही प्रतिष्ठा आहे तिची खरी किंमत काय? आणि हे तपासण्यासाठी त्याने चक्क एक खूप विचित्र आणि धाडसी प्रयोग करायचं ठरवलं. आणि त्याचा प्रयोग काय होता? तर त्याने एक योजना आखली. पहिल्या दिवशी तो गुपचूप खजिनदाराच्या गल्ल्यातून एक नाणं उचलतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच, आणखी एक नाणं गायब. आणि तिसऱ्या दिवशी तो मुद्दाम स्वतःला रंगेहात पकडून देतो. जणू काय तो जगाच्या प्रतिक्रियेचीच वाट पाहत होता की आता काय होतंय. मग काय, व्हायचं तेच झालं. चोर चोर असा सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. त्याच्यावर चोरीचा आरोप लागला आणि त्याला अपमानित करत ओढत थेट राजासमोर न्यायासाठी हजर करण्यात आलं. आता बघा, त्याला जेव्हा राजाकडे नेलं जात होतं ना, तेव्हा वाटेत त्याला एक दृश्य दिसतं. काही गारुडी एका विषारी नागाला खेळवत होते. हे दृश्य वरवर साधं वाटत असलं तरी पुढे जाऊन त्याच्या युक्तिवादाचा हा एक खूप महत्वाचा भाग बनणार होता. राजा तर पुरता गोंधळून गेला होता. त्याने तोच प्रश्न विचारला जो तिथे उभे असलेल्या प्रत्येकाच्या मनात होता. एवढा मोठा सद्गुणी ज्ञानी माणूस असं काही का करेल? आणि तेव्हा त्या ब्राह्मणाने आपल्या त्या विचित्र कृत्यामागचं खरं कारण सांगितलं. तो म्हणाला, राजन, मी हे लोभामुळे नाही तर माझ्या सद्गुणाच्या प्रतिष्ठेची परीक्षा घेण्यासाठी केलं. म्हणजे हा लोभ नव्हता तर एका सत्याचा शोध होता. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्याने वाटेत पाहिलेल्या त्या सापाकडे बोट दाखवलं. तो म्हणाला, महाराज, तिकडे पहा, तो साप किती प्राणघातक आहे, विषारी आहे, पण तरीही लोक त्याला मारत नाहीत. का? कारण तो त्रास देत नाही. म्हणून लोक त्याला चांगला म्हणतात. सद्गुणाची हीच तर ताकद आहे. आणि मग तो आपला मुद्दा अधिक ठामपणे मांडतो. तो म्हणतो, मी हे जाहीर करतो की ह्या जगात सद्गुणासारखं सुंदर आणि धन्य दुसरं काहीही नाही. ज्याच्याकडे सद्गुण आहे तोच खऱ्या अर्थाने परिपूर्णतेच्या मार्गावर चालतो, असं म्हटलं जातं. त्याचा युक्तिवाद इथेच थांबत नाही. तो पुढे सांगतो की असा सद्गुणी माणूस नातलगांना प्रिय असतो, मित्रांमध्ये त्याची कीर्ती होते, आणि एवढंच नाही तर देहत्यागानंतरही त्याला स्वर्गात स्थान मिळतं. म्हणजे सद्गुणाचा प्रभाव फक्त या जगातच नाही तर मृत्यूनंतरही कायम राहतो. ही स्लाईड बघा, जी या कथेचा सार अगदी अचूकपणे मांडते. त्या ब्राह्मणाला काय समजलं होतं? त्याला हेच समजलं होतं की जन्म, वंश, कुळ किंवा मोठं कुटुंब या सगळ्या सांसारिक गोष्टींना काही अर्थ नाही. खरं मूल्य कशात आहे? तर सद्गुणामध्ये, चांगुलपणामध्ये, चारित्र्यामध्ये. जेव्हा त्याला सद्गुणाची ही सर्वोच्चता पटली तेव्हा साहजिकच त्याला या सांसारिक गोष्टीत काहीच रस उरला नाही. आणि मग त्याने राजाकडे जगाचा त्याग करण्याची म्हणजेच संन्यास घेण्याची परवानगी मागितली. राजाची परवानगी मिळताच तो हिमालयात निघून गेला. तिथे त्याने कठोर तपश्चर्या केली, आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला आणि अखेरीस त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. म्हणजे बघा, ज्या सद्गुणाला त्याने सर्वश्रेष्ठ सिद्ध केलं होतं त्याच मार्गावर तो आयुष्यभर चालत राहिला. तर आपल्याला वाटतं की गोष्ट इथेच संपली, ब्राह्मणाला जे हवं होतं ते मिळालं. पण थांबा, या कथेत अजून एक खूप महत्वाचा आणि अगदी अनपेक्षित असा ट्विस्ट बाकी आहे. ही सगळी कथा जो निवेदक सांगत होता तो आतापर्यंत अज्ञात होता, पण कथेच्या शेवटी तो आपली ओळख उघड करतो. आणि तो निवेदक दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः गौतम बुद्ध असतात. ते सांगतात, त्यावेळी आपल्या सद्गुणाच्या प्रतिष्ठेची परीक्षा घेणारा तो ब्राह्मण म्हणजे मी स्वतः होतो. विचार करा, या एका वाक्याने संपूर्ण कथेचा अर्थच बदलून जातो. आणि ही कथा संपताना आपल्यासमोर एक खूप मोठा, शाश्वत प्रश्न उभा करते की आपल्या जीवनाचं अंतिम मोजमाप काय आहे?
आपलं अस्तित्व नक्की कशात मोजलं जातं? समाजाने दिलेल्या ओळखीमध्ये की आपण स्वतः कमावलेल्या सद्गुणांमध्ये? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे.